कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. बाळाची चाहूल लागते तेव्हा येणारे बाळ मुलगा असेल की मुलगी असेल याबद्दलची उत्सुकता अनेकांना लागत असते. काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्ही चालते, किंवा काही जण असे असतात की त्यांना फक्त मुलगाच हवा असतो. परंतु आपल्या आजूबाजूला असे सुद्धा काही जण असे असतात की त्यांना मुलगी हवी असते. म्हणूनच आज आपण मुलींविषयी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते तर ते घर अगदी आनंद, उत्साह आणि चैतन्यमय बनते आणि त्या घरातील सारे दुःख पळून जातात. घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद राहते. ज्या घरात लहान लहान पावलांचा, पैंजणांचा आवाज येतो त्या घरात नेहमी सुख, शांती, वैभव नांदते आणि सारे दुःख पळून जाते. असे म्हटले जाते की मुलगी झाली की लक्ष्मी घरी येते. पहिली बेटी धनाची पेटी. भगवंत सर्वांच्याच घरी मुलगी पाठवत नाहीत. जे नशीबवान असतात, जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवतात. ज्यांच्यात देण्याची दानत असते आणि दान करण्याची नीती असते अशाच घरी मुली जन्म घेतात आणि त्यांच्यामुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळते. एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जातात असताना त्यात वाटेत एक शेतकरी त्यांना दिसला. त्यांच्यासोबत 2 मुली दिसल्या. त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती, तर दुसरी मोठी मुलगी होती तिचा हात धरून ते डोंगर चढत होते. तर विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले की बाबा, तुम्ही कुठे निघाले आहात? तर त्या शेतकऱ्याने सांगितले की मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे. आणि त्यावेळी स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले, तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा की तिला माझ्या खांद्यावर द्या आणि वरती मंदिरात गेले की मी तिला तुमच्याकडे देतो. त्यावेळी शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले. तो म्हणाला, मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार होत नाही. उलट वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करीत असते. ज्या माणसाला मुली ओझ्या वाटतात ती मनुष्य बाप असूच शकत नाही. असा एक वेळ मुलगा आपल्या आई वडिलांना दुःखात पाहू शकतो, परंतु कोणतीच मुलगी आपल्या आई वडिलांना कधीच दुःखात पाहू शकत नाही. आणि आई वडिलांना थोडेही दुःख झाले तर मुलीचे हृदय कासावीस होते. जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत घरात पागडत असते, परंतु एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली की आपण तिची वेळोवेळी आठवण करत राहतो. जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसमोर बसून ती जेवण करेल. वडील कामावरून दमून भागून आल्यावरती त्यांना पाणी आणून देईल, त्यांची विचारपूस करेल, काही हवे नको ते पाहिल आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जरा जरी चिंता दिसल्यास त्यांना कारण विचारेल. मुलगी म्हणजे वडिलांना आईसारखीच असते. ती त्यांच्या वडिलांची काळजी घेते, वेळप्रसंगी रागावते तर काही वेळात लाडात येऊन बोलेल. मुलीला लांब दिले असले तरी तिला माहेरी येणे जमत नसले तर ती आपल्या आईवडिलांच्या आठवणीने व्याकुळ होते. अशी कोणती स्त्री नाही तिला आपल्या आईवडिलांची आठवण येत नाही. मुलीला सासरी जाताना वडील दरवाजाआड उभे राहून रडतात. म्हणूनच जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरा करा. म्हणून म्हणतात, फक्त देण्याची नियती असते तर अशाच नशीबवान लोकांच्याच घरी मुलगी जन्माला येते. जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ही माहिती आवडल्यास आपल्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. वरील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.